खूप कमी सहली आहेत, त्यापैकी एक सहल आहे ती म्हणजे पानिपतची लढाई. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. ही गोष्ट प्रत्येक मराठा समाजासाठी खरं तर खूप दुःखदायक अशी घटना आहे. मी सध्या पानिपतमध्ये आहे आणि हे शौर्य स्मारक आहे, ज्या ठिकाणी मराठा योद्ध्यांचं खरं तर वीरमरण त्यांना आलं होतं. त्या ठिकाणी दरवर्षी स्मारक समितीकडून, शौर्य स्मारक समितीकडून एक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि तसाच कार्यक्रम यावर्षी देखील आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आलेले होते. आयोजक प्रदीप पाटील आहेत माझ्यासोबत. सर, आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण कालाम म्हणून खरं तर या ठिकाणाला ओळखलं जातं. मी जास्त सांगण्यापेक्षा या ठिकाणाबद्दल खरं तर कालामबद्दल पहिलं तुम्ही सांगा प्रेक्षकांना, नेमकं या ठिकाणाला कालाम का म्हटलं जातं? मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या बरोबर बाजूला हे काळ्या आंब्याचं झाड आहे. मी कॅमेरामॅनला सांगेन हे आंब्याचं झाड दाखवा म्हणून. ह्या काळ्याच्या आंब्याचं झाड का पडलं काळा आंब, तर या ठिकाणी एका दिवसात घनघोर युद्ध लढलं आणि या युद्धात इतकं रक्त वाहिलं गेलं की या आंब्याच्या झाडाला जी फळं आली ती सुद्धा काळी आली, म्हणून असं म्हटलं जातं की काळा आंब, म्हणून या झाडाला काळा आंब पडलं. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण म्हणजे युद्ध ठिकाण आणि आपल्याबरोबर पाठीमागं हे जे बनलेलं स्मारक आहे ते प्रतिकात्मक स्मारक आहे की ज्या युद्धात जेवढे लोक वीरमरण आले त्यांच्यासाठी बनवलेलं. दरवर्षी आपल्या ठिकाणी शौर्य स्मारक समितीकडून कार्यक्रम केला जातो. याही वर्षी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? दरवर्षी कार्यक्रम असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी भवानी देवीचं मंदिर पानिपतमध्ये स्थित आहे, जे सदाशिवराव भाऊंनी बसवलेली मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये सकाळी आम्ही 7:30 वाजता देवी मंदिरची आरती करतो आणि चालत 6 किलोमीटरचं अंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन या काल्यामच्या ठिकाणी येत असतो. हे जे 6 किलोमीटरचं अंतर 2 ते 2.5 तासात चालत पालखी घेऊन लोक पार करत असतात आणि 10 वाजता इथं पोचून आम्ही या स्मारकावर जे लोक येतात त्यांच्याकडून अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्यानंतर जे लोक आलेले आहेत ते पानिपतच्या युद्धात जे वीरमरण आले त्यांच्याबद्दल माहिती देत असतात. पण यावर्षीच्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असं होतं की आजपर्यंतच्या युद्धात जे शहीद झाले त्यांचे वंशज महाराज ज्योतिराज सिंधिया हे आले होते आणि आपण 263व्या वर्षी जे आपण आदरांजली देतोय, पण 14 जानेवारी 1761चं जे युद्ध झालं त्याच्याबरोबर 10 वर्षानंतर महादजी शिंदेनी जखमी अवस्थेत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला भगवा ध्वज फडकवला आणि त्या युद्धात जे वीरमरण आले त्यांना आदरांजली दिली. आणि ज्या नजीबुद्दौलाने मराठ्यांना मारलं आणि मराठ्यांची गद्दारी केली त्याची कबर खोदून नजीबाबाद शहर तोडून त्या कबरीचे 100 तुकडे केले आणि त्याला आदरांजली दिली. पाटील साहेब, खरं तर खूप लोक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रातील मराठी लोकच नाही, मी बघतोय सकाळपासून काही लोकांशी भेटतोय मी. आजूबाजूच्या खूप शहरातून लोक आलेले आहेत. म्हणजे हरियाणातली लोक असतील किंवा उत्तर भारतीय हिंदी भाषिक पण लोक खूप आलेले आहेत. त्यांना पानिपतबद्दल माहिती आहे. पण असं असताना या कार्यक्रमासाठी ज्योतिरादित्य सिंधिया मंत्री जरी आले असले तरी महाराष्ट्र सरकारमधील कोणीही या ठिकाणी आलेलं नाही आहे. तुम्ही कोणाकोणाला आमंत्रण दिलं होतं आणि तुम्ही ह्यांच्या न येण्याकडे तुम्ही कसं बघता? खेदाची गोष्ट वाटते तुम्हाला की महाराष्ट्र सरकारमधील कोणीच आलेलं नाही इतका मोठा कार्यक्रम असून? ही खूपच मोठी शोकांतिका आहे. मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला आदरांजली वाहिली होती आणि यावर्षी येण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण ते येऊ शकले नाहीत. खरंच विचार करण्यासारखी आणि गांभीर्याची गोष्ट आहे की पानिपतसारख्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अद्याप एकदाही आलेले नाहीत आणि माझ्या मते महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी येणं किंवा येणं हा त्यांच्या इच्छेचा आणि आत्मीयतेचा विषय आहे. पण प्रत्येक मराठी माणसानं इथं येऊन नतमस्तक व्हावं ही मी शौर्य स्मारक समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आदरातिथ्य करण्याचं काम आमची शौर्य स्मारक समिती करेल. पत्रिका पाहिली तर पत्रिकेमध्ये तुम्ही विनोद तावडे असतील किंवा रावसाहेब दानवे असतील यांची देखील पत्रिकेमध्ये नाव आहे. श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत ते देखील नव्हते. ते न येण्यामध्ये त्यांनी काही कारणं कळवलेली आहेत का तुम्हाला? माझी सकाळी मला विनोद तावडेजी आणि रावसाहेब दानवेजींचा फोन आला होता. त्यांनी याच्याबद्दल थोडीशी शोक व्यक्त केला, कारण दिल्ली एअरपोर्टला व्हिजिबिलिटी अतिशय कमी होती, त्यामुळे फ्लाईट कॅन्सल झाले. पण श्रीकांत शिंदे साहेबांशी माझा काही संपर्क झालेला नाही. पण या सर्वांच्या संमतीनं आणि येण्याच्या आमंत्रण स्वीकारल्यामुळेच आम्ही पत्रिकेमध्ये नावं टाकलेली आहेत. एक शेवटचा प्रश्न पाटील साहेब, स्मारक खूप छोटं दिसतंय. मगाशी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पण एक उल्लेख केला की भव्य स्मारक बनणार आहे. स्मारक, त्या भव्य स्मारकाबद्दल काय आणि ते स्मारक कधीपर्यंत तयार होईल असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही या सगळ्या आयोजक समितीमध्ये आहात. एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की इंडियन ऑइलचे चेअरमन श्रीकांत माधव वैद्यजी हे एक मराठी समाजाचे आहेत आणि यावर्षी इंडियन ऑइलतर्फे आपल्या या स्मारकासाठी 20 करोड रुपयाचा निधीही मंजूर झालेला आहे. पुढच्या महिन्यात त्याचे टेंडर निघतील. कदाचित
पुढची जो शौर्य दिवस असेल पुढची 14 जानेवारी ही भव्य दिव्य आणि नवीन स्मारकामध्ये बनवलेली असेल आणि ज्योतिराज शिंदे साहेबांनी ही वचन दिलेलं आहे आम्हाला की आपण याच्यावर काम करू आणि भव्य दिवस स्मारक बनवू आणि याच्यासाठी शेजारची आम्हाला 8 ते 10 एकर जमीन खरेदी करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. निश्चितच आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरं तर शौर्य दिन या ठिकाणी साजरा झालेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे आले होते. हे खूप मोठं स्मारक या ठिकाणी बनणार आहे आणि त्यासाठी सरकारची देखील मदत मिळणार आहे. पण प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये सल जी असते ती सल आजही या ठिकाणी आल्याच्यानंतर प्रत्येक मराठा बांधवाकडून असेल किंवा आजूबाजूच्या बांधवांकडून या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि एक सर्व जे युद्धामध्ये शहीद झाले होते त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी दरवर्षी होत असतो. तशाच पद्धतीचा कार्यक्रम यावर्षी देखील या ठिकाणी पार पडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, पानिपत, हरियाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.